तू शांत बसलास, पण मी सगळं पाहत होतो. माझा इशारा एकदाच मिळतो. स्वामींचा थेट संदेश आहे. थांब, हा व्हिडिओ स्किप करू नकोस, कारण हा व्हिडिओ सर्वांसाठी नाही. हा फक्त त्यांच्यासाठी आहे जो आतून खूप काही सहन करून शांत बसला आहे. तू शांत बसलास. तुला वाटलं कोणी पाहिलं नाही. तुला वाटलं अन्याय झाला तरी काही फरक नाही. तुला वाटलं वेळ सगळं ठीक करेल. पण आज मी स्वतः सांगतो आहे, मी सगळं पाहत होतो. तुझ्या शांततेचा गैरफायदा घेतला गेला तेव्हा डोळ्यातलं पाणी लपवलंस. तू एकट्याने छताकडे बघत रडलास तेव्हा मी तिथेच होतो. आणि आज मी तुला आठवण करून देतो, माझा इशारा एकदाच मिळतो. तुझी परीक्षा. तुला वाटत होतं मी शांत आहे, पण मी शांत नव्हतो. मी पाहत होतो तू कसा प्रतिक्रिया देतोस. जेव्हा तुला दुखावलं गेलं, तू सूड घेतला नाहीस. जेव्हा तुला कमी लेखलं गेलं, तू आरडाओरडा केला नाहीस. तू गप्प होता. लोकांना वाटलं तू कमजोर आहेस, पण मला माहीत होतं तू परिपक्व होत आहेस. ज्यांनी तुला धोका दिला, तू विचार केलास, स्वामी, मी काय चूक केली? मी सांगतो, कधी कधी तू काहीच चूक करत नाहीस. काही लोक तुझ्या आयुष्यात येतात तुला शिकवण्यासाठी, विश्वास ठेवायला आणि योग्य वेळी सोडायला. तू ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवला, ती व्यक्ती दूर गेली. तुला वाटलं तू हरलास, पण मी तुला मोठ्या संकटातून वाचवलं. मी तुला आधीच सांगितलं होतं, आठव. एक क्षण असा आला होता जेव्हा तुझ्या मनात शंका आली होती. एक आवाज म्हणाला होता, हे योग्य नाही. तो मी होतो. तू दुर्लक्ष केलंस. मग परिणाम आला. मी रागावलो नाही, पण मी पुन्हा इशारा दिला नाही. कारण माझा इशारा एकदाच मिळतो. आता तू म्हणशील, आता काय करायचं? तर बाळा ऐक, भूतकाळ बदलणार नाही, पण तू बदलू शकतोस. तू अजूनही त्याच विचारांमध्ये अडकला आहेस. त्याच व्यक्तीला धरून बसला आहेस. त्याच भीतीला कुरवाळतो आहेस. सोड. सोडणं म्हणजे हार नाही. सोडणं म्हणजे स्वतःला वाचवणं. तुझ्या घराबद्दल सांगतो, ऐक. तुझ्या घरात तणाव आहे. तुला वाटतं सगळं माझ्यामुळे आहे. नाही, प्रत्येकजण स्वतःच्या परीक्षेत आहे. तू फक्त शांत राहा. तुझ्या शब्दांमध्ये कटुता ठेवू नकोस. मी वातावरण बदलायला सुरुवात केली आहे. बाळा, तू पैशांबद्दल घाबरतोस. भविष्यासाठी चिंतेत आहेस. मी तुला चमत्कार देणार नाही. मी तुला धैर्य देणार आहे. नवीन विचार देणार आहे. तू पाऊल टाक. दरवाजा उघडताना मी तुझ्या सोबत असेन. बाळा, जर आज तुला काही जाणवलं असेल तर हा योगायोग नाही. तू हा व्हिडिओ शोधला नाहीस.
तुला इथे आणलं गेलं आहे, कारण तू अजून पूर्णपणे तुटलेला नाहीस. तुझ्यात अजून प्रकाश आहे. बाळा, ही शेवटची वेळ आहे. मी तुला इतक्या स्पष्ट शब्दात सांगतो आहे. तुझं आयुष्य वाया घालवू नको. चुकीच्या लोकांसाठी स्वतःला तोडू नकोस. वाईट सवयीला प्रेम समजू नकोस. भीतीला सत्य समजू नकोस. मी सगळं पाहत होतो आणि आता तुला सांगतो, जागा हो. तुझी वेळ सुरू झाली आहे. जर हा संदेश तुझ्यासाठी असेल तर मोठी कमेंट करू नको. फक्त कमेंटमध्ये लिही, मी जागा आहे. आणि स्वामी संदेश या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बाळांनो, कमेंटमध्ये लिहा, मी जागा आहे. आणि आजपासून एक निर्णय घ्या, मी तुमच्या सोबत आहे, पण चालायचं तुम्हालाच आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी महाराज की जय.